नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहतात नाळे ऑनलाईन क्लासेस. नाळे ऑनलाईन क्लासेसमध्ये आपले स्वागत. तर पहा, आपण परिमेय संख्या आणि त्यावरील क्रिया याचा स्वाध्याय 3.1 पाहणार आहे. तर त्याच्यातील प्रश्न क्रमांक 1 पहा. -1/2, -1/8, -1/3 व -1/4 यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती? तर पहा, प्रश्न पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की प्रत्येक अपूर्णांकाचा अंश हा समान आहे. मग अशा वेळेस ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा तो अपूर्णांक सर्वात लहान असतो. म्हणून आपण इथं पहा 1/8 हा सर्वात लहान आहे. त्याच्यानंतरचा 1/4, त्याच्यानंतरचा 1/3 आणि त्याच्यानंतरचा 1/2. आता हे पाहिलं आपण कशामध्ये? तर पॉझिटिव्ह नंबरमध्ये. कशामध्ये पाहिलं? तर पॉझिटिव्ह नंबरमध्ये. तर पहा, आपल्याला हे निगेटिव्ह मध्ये पाहिजे, कारण प्रश्नामध्ये आपल्याला सगळ्या निगेटिव्ह संख्या दिल्या. तर नियम काय होईल? पॉझिटिव्हच्या विरुद्ध होईल. म्हणून -1/8 हा सर्वात मोठा असेल, -1/4 त्यापेक्षा लहान असेल, -1/3 त्यापेक्षा लहान असेल आणि -1/2 त्यापेक्षा लहान असेल. मग ऋणमध्ये जर वजा संख्यांचा विचार केला, म्हणजे निगेटिव्ह नंबरचा विचार केला, तर -1/8 हा सर्वात मोठा अपूर्णांक असेल. म्हणून याच्यातील पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढील क्वेश्चन आहे, पुढील परिमेय संख्यांचा चढता क्रम लावल्यास शेवटी संख्या कोणती येईल? तर पहा, पहिला अपूर्णांक घेतला आपण 52/65. याला आपल्याला संक्षिप्त रूप द्यायचंय, म्हणजेच काय करायचंय? तर 13 ने भाग जाईल. पहा, 13×5 = 65 आणि 13×4 = 52. मग आता 4/5 ला परत भाग दिला तर 5×1 = 5, भाग जात नाही म्हणून 0 पॉईंट दिला, 4च्या पुढे 0 घेतला, 5×8 = 40. म्हणून इथं काय येणार आहे? 8 येणार आहे. पुढे पहा, दुसरा अपूर्णांक घ्या 117/91. याला आपण जर भाग दिला तर 13 ने भाग जाईल, 13×7 = 91, 13×9 = 117, म्हणजे 9/7. परत 9/7 यांचा भागाकार करा, 7×1 = 7, 7×1 = 7, पॉईंट दिला, पुढे राहिले 2, भाग जात नाही म्हणून 0 घेतला, 7×2 = 14, राहिले 6, मग त्याच्यावरती 0 घेतला, 7×8 = 56. पुढे पहा, द्यायची आवश्यकता नाही. पुढे पहा, 156/143. आता इथं भाग द्या, 13 ने भाग जाईल बघा. इथं पहा, 13×1 = 13, राहिले 2, 13×2 = 26. इथं पहा, 13×1 = 13, राहिला 1, 13×1 = 13. आता 12/11. यालाही पुढे भाग द्या, 11×1 = 11, 11×1 = 11. बघा, संख्या राहिली 1, पॉईंट दिला, 0 घेतला, भाग जात नाही म्हणून, परत भाग जात नाही म्हणून 0 दिला, परत 0 घेतला, 11×9 = 99. 2 घर भाग द्या, पुढे भाग द्यायची गरज नाही. त्याच्यानंतर चौथी संख्या बघा, 13/26. याला भाग दिला, 13×1 = 13, 13×2 = 26, 1/2 म्हणजे 0.5. मग आपल्याला विचारलंय काय? चढता क्रम लावायचा आहे. मग आता इथं पहा, चढता क्रम लावल्यास सगळ्यात शेवटी, म्हणजे चढता क्रमामध्ये सगळ्यात लहान संख्या अगोदर येते. मग याच्यामध्ये बघा 0.5 अगोदर येईल, म्हणजे 13/26 अगोदर येईल. त्याच्यानंतर 0.8 म्हणजे 52/65 नंतर येईल. त्याच्यानंतर पुढे पहा, 1.09 म्हणजेच 156/143 आणि शेवटी बघा 1.28 म्हणजेच 117/91. म्हणजे आपल्याला शेवटी संख्या विचारली, म्हणजे 117/91 हे या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पहा, पुढील संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्या असता मिळणारी शेवटून तिसरी संख्या कोणती? तर काय करायचं, आपल्याला अगोदर दिलेले परिमेय संख्या बघायच्यात. छेद आणि अंशामध्ये 1चा फरक, 2चा फरक असं काय आहे का? तर सगळ्यांमध्ये समानता असेल असं काय आहे का? तर नाही. म्हणून आपल्याला प्रत्येक अपूर्णांकाचे काय करायचे? भागाकार करून अगोदर घ्यायचा आहे. मग बघा 3/18 3/8. आता याला डिवाइड करायचं 8 ने. बघा 8×1 = 8, भाग जात नाही म्हणून 0, पॉईंट दिला, 0 घेतला, 8×3 = 24, राहिले 6, 0 घेतला, 8×7 = 56. 2 डिजिट पर्यंत भाग द्या, पुढे भाग द्यायची गरज नाही. 13/21. आता पहा, इथं 21 ने 13ला भाग जात नाही म्हणून 0 दिला, त्याच्या पुढे 0 घेतला, 21×1 =
21, 21 सख 126, राहिले 4, 0 घेतला, 21 एक 21, पुढे भाग द्यायची गरज नाही, मग इथं 19 राहतात. त्याच्यानंतर तिसरा अपूर्णांक आहे 4/7. आता पहा 7ने 4ला भाग जात नाही म्हणून 0 घ्या, पॉईंट द्या, 7 एक 7, 7 5 35, राहिले 5, 0 घ्या, त्याच्यानंतर 7 7 49, राहिला 1, 2 डिजिट पर्यंतच भाग द्या, पुढे 9/11. आता 9ला 11ने भाग जात नाही म्हणून 0, पॉईंट, 11 एक 11, 11 8 88, राहिले 2, 0 घेतला, 11 एक 11, 2 डिजिट पर्यंत भाग द्या, पुढे भाग द्यायची गरज नाही. पुढे पहा, आता आपल्याला काय करायचे, उतरत्या क्रमाने लिहायचे, म्हणजे मोठी संख्या अगोदर लिहायची. मग आता मोठी संख्या कोणती आहे बघा, भागाकारामध्ये 0.81 मोठी, म्हणजेच 9/11 मोठी आहे. त्याच्यानंतर 0.61 म्हणजे 13/21. त्याच्यानंतर पहा 0.57 म्हणजे 4/7, आणि त्याच्यानंतर राहिलेली पहा 0.37 म्हणजेच 3/8. आता शेवटून दुसरी म्हणजे ही 1 नंबरला असेल, ही 2ला असेल, ही 3ला, म्हणून 13/21 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढील प्रश्न पहा, 7/15, 11/20, 2/5, 12/25 या परिमेय संख्यातील सर्वात मोठ्या व सर्वात लहान संख्यातील फरक किती. आता पहा दिलेल्या संख्या बघून घ्या, 7/15 आहे, फरक जास्त आहे, 11/20 फरक जास्त आहे, 2/5 फरक जास्त आहे. परंतु पहा यांचा छेदामध्ये एक समानता दिसते, सगळे बघा 5च्या पटीत आहेत, म्हणजे आपण यांचा लसावी काढू शकतो. मग यांचा लसावी कसा काढतात माहिती आपल्याला, 15, 20, 5 आणि 25. आता याला सारख्या संख्येने भाग द्या, 5 एक 5, 5 त्रिक 15, 5 चौक 20, 5 एक 5, 5 5 25. आता बघा पुढे भाग जात नाही, तर या सगळ्यांचा गुणाकार करून घ्यायचा, 5 एक 5, 5 त्रिक 15, 15 चौक 60, आणि 60 गुणिले 5 300, म्हणजे तुम्हाला इथं याचा लसावी किती आला, 300. मग आपल्याला दिलेले जे अपूर्णांक आहेत 7/15, त्याच्यानंतर 11/20, त्याच्यानंतर 2/5 आणि 12/25. आता आपल्याला काय करायचंय, प्रत्येकाच्या छेदाने या लसावीला भागायचंय आणि आलेल्या संख्येने याला गुणायचंय. म्हणजे 15ने याला जर भागलं तर आपल्याला किती उत्तर येणार आहे, 20. मग अंशाला त्याने गुणायचंय. आता 20ने जर 300ला भागलं तर किती येणार आहे, 15, म्हणून याला 15ने गुणायचंय. 5ने 300ला भागलं तर उत्तर किती येणार आहे, 60, म्हणून याला कितीने गुणायचे, 60ने. 25ने 300ला भागलं तर उत्तर येतं 12, म्हणून याला कितीने गुणायचे, 12ने. म्हणजे याचा अर्थ असा की प्रत्येकाचा छेद समान झाला 300, म्हणून आपण अंशांचीच तुलना करून घ्यायची बघा. 7 गुणिले 20 140, 11 गुणिले 15, 15 एक 15, हातच्याला 1, 15 1 15 1 165, 60 गुणिले 2 120, 12 गुणिले 12 144. आता पहा याच्यात सर्वात मोठी संख्या कोणती, 165, आणि सर्वात लहान कोणती, 120. मग यांचा अपूर्णांक चेक करायचा आहे आपल्याला, कोणता येतो. तर पहा याचा अपूर्णांक आहे 11/20 आणि याचा अपूर्णांक आहे 2/5. मग यांचा फरक काढायचा आहे आपल्याला. मग यांची वजाबाकी करून घ्या, 11×5 55, तिरकस गुणाकार 20 गुणिले 2 40, भागिले 20×5 100. मग आपल्याला भाग द्या, किती येते बघा, वजाबाकी करून घ्या अगोदर, 55 - 40 15/100. भाग दिला तर 5 त्रिक 15, 5 दुने 10, 5 0 0, म्हणजे तुमचं उत्तर आहे 3/20. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे 5वा. पुढील परिमेय संख्या चढत्या क्रमाने लिहिल्यास सर्वात मोठी व सर्वात लहान परिमेय संख्यांची जोडी कोणती. तर पहा आपल्याला दिलेल्या संख्या बघा, -6/7, -11/20, -2/3, -15/16, -17/18. जर आपण संख्या पाहिल्या तर प्रत्येक संख्येचा अंश हा छेदापेक्षा 1ने कमी आहे. अशा परिस्थितीमध्ये
आपल्याला पहा ज्या संख्यामध्ये अंश आणि छेद मोठा असतो तो अपूर्णांक मोठा असतो, पण हे कुठं असतं तर हे धन संख्यांमध्ये असतं, म्हणजेच पॉझिटिव्ह नंबरमध्ये असतं. मग आपल्याला दिलेले हे सगळे कसे आहेत निगेटिव्ह. मग याच्यामध्ये पहा आपल्याला विचारलाय कोणता चढता क्रम विचारलाय ऋणमध्ये, म्हणजे याच्यामध्ये पहा -17/18 ही धनमध्ये मोठी आहे पण ऋणमध्ये सर्वात लहान आहे, म्हणून आपण इथं काय लिहायचे -17/18 ही सर्वात लहान, त्याच्यानंतर -15/16 ही त्यापेक्षा मोठी, -11/12 त्याच्यापेक्षा मोठी, -6/7 त्याच्यापेक्षा मोठी आणि -2/3 त्याच्यापेक्षा मोठी. तर याच्यामध्ये सर्वात लहान व मोठी विचारली तर आपल्याला सर्वात लहान ही काय असेल सर्वात लहान आणि ही असेल सर्वात मोठी. मग आपल्याला अशी जोडी बघा -2/3 आणि -17/18. मग अशी पर्याय क्रमांक चेक करा तर आपल्याला हा पर्याय क्रमांक नाही, हा नाही, हा नाही, पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 पुढील परिमेय संख्यांचा चढता क्रम कोणता? दिलेल्या संख्या आहेत 4/17 -7/9 -3/5. तर पहा याच्यामध्ये एक नंबर पॉझिटिव्ह दिलाय, बाकीचे दोन निगेटिव्ह दिलेत. आता पॉझिटिव्ह नंबर ह्या दोघांपेक्षा मोठा असेल मग चढत्या क्रमामध्ये सगळ्यात मोठी संख्या शेवटी असते, म्हणून 4/17 हे शेवटी घेतलं. आता राहिलं काय -7/9 आणि -3/5. आता याच्यातला लहान मोठेपणा तिरकस गुणाकार करून अगोदर ठरवा आणि मग आपण यांचा चढता क्रम लिहू. बघा 7×5 35 -35, 9×3 27 -27. आता छेद दोन्हींचा 9×5 45 हा दोन्हींचा छेद असेल आणि इथं पहा हे पॉझिटिव्ह असल्यामुळे हे शेवटीच असणार आहे. तर पहा 35 -35 आणि -27 याच्यामध्ये मोठं कोणतं असतं तर -27 ही संख्या मोठी असते निगेटिव्ह मध्ये, म्हणून आपल्याला -35/45 ही सर्वात लहान असेल, म्हणजेच -7/9 ही सर्वात लहान, त्याच्यानंतर -3/5 ही त्यापेक्षा मोठी आणि 4/17 ही त्याच्यापेक्षा मोठी. अशा पद्धतीचा पर्याय जे असेल ते उत्तर बरोबर. -7/9 -3/5 आणि 4 पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा बाकी पर्याय अशा पद्धतीने नाही, हा पण नाही आणि हा पण नाही. ठीक आहे, आले लक्षात? पहा विद्यार्थ्यांनो पुढील प्रश्न क्रमांक 7 आपल्याला काय दिलाय ब्रॅकेटमध्ये 5/7 गुणिले 28/15 गुणिले 9/8 गुणिले 3 ब्रॅकेट कंप्लीट भागिले 9/2 बरोबर किती? बघा आहे असा प्रश्न आपण मांडून घेतलाय, फक्त इथं जो 3 दिलाय त्याचा छेद आपल्याला दिला नाही, म्हणजे 1 असतो म्हणून आपण 3/1 एवढं एक्स्ट्रा मांडून घेतलेलं आहे. मग आता डिवाइड करू. 7×1 7, 7×4 28, 5×1 5, 5×3 15. या 3ला हे 3 गेले, 4×1 4, 4×2 8. पहिल्या ब्रॅकेटमध्ये फक्त 9/2 राहिले. आता हा भागिलेचा गुणुले केला, याला उलटा केला, 2/9. 9ला 9 कट, 2ला 2 कट, उत्तर राहिलं 1, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. विद्यार्थ्यांनो पुढील प्रश्न आहे 8वा. पुढील परिमेय संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्यास मध्यभागी कोणती परिमेय संख्या येईल? तर पहा आपल्याला संख्या बघा 13/14, 9/10, 12/13, 15/16, 20/21. परंतु पहा प्रत्येकाचा अंश हा 1 ने छेदापेक्षा छोटा आहे. याच्यावरून आपण डायरेक्ट लिहू शकतो. पहा ज्या अपूर्णांकामध्ये मोठ्या संख्या दिसतात तो अपूर्णांक नेहमी मोठा असतो. मग आपल्याला उतरता क्रम लिहायचा आहे तर मोठा अपूर्णांक अगोदर लिहायचा आहे, म्हणून बघा उतरता क्रम कसा असेल मग 20/21, त्याच्यानंतर 15/16, त्याच्यानंतर 13/14, त्याच्यानंतर 12/13 आणि त्याच्यानंतर 9/10. तर बघा मधली संख्या तर 13/14 पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 पहा. -3/34 -2/17 -5/51 -4/68 या अपूर्णांकाचा चढता क्रम लावल्यास शेवटून दुसरा अपूर्णांक कोणता येईल? तर पहा दिलेल्या संख्या आपण मांडून घेतलेल्या आहेत. आपण काय करायचंय प्रत्येक संख्येचा छेद पाहिला तर तो 17च्या टेबलमध्ये येतो, म्हणून आपल्याला काय करायचंय प्रत्येकाचा छेद 17 करून घ्यायचा आहे. मग पहिली संख्या बघा, याला जर छेद 17 करायचा असेल तर 2 ने भागावं लागते, म्हणून 2×1 2, 2×7 14. तसंच वरती जर आपल्याला 3ला 2 ने भागलं तर 1.5 येते, -1.5.
बघा हा ऑलरेडी 17 आहे, याला 17 आणण्यासाठी कितीने भागावं लागते तर 3 ने बघा, 3 एके 3 राहतात 2, 21 झाले, 3 7 21, इथं 17 आलं तर इथं 3 नेच डिवाइड करा, 3 एके 3 राहिले 2, पॉईंट द्या भाग जात नाही म्हणून, 2 वरती 0 घ्या, 3 सक 18 परत राहणारे 2, 3 सक 18 असं अनंत. पुढे पहा याला आपल्याला 17 येण्यासाठी 4 ने भागावं लागतं, म्हणून पहा 4 एक 4 राहिले किती 2, 4 7 28 म्हणजे 17 छेद झाला, मग वरती 4 एके 4. मग आलेल्या संख्या बघा वजा 1.5 वजा 2 वजा 1.66 आणि वजा 1. आता आपल्याला विचारलंय काय चढता क्रम विचारलेला आहे. मग आपल्याला पहा चढता क्रम विचारलाय, परंतु ह्या सगळ्या संख्या कशा आहेत निगेटिव्ह. मग याच्यामध्ये चढता क्रम लिहित असताना सर्वात लहान संख्या आपल्याला अगोदर लिहायची, तर निगेटिव्ह मध्ये सगळ्यात मोठी संख्या लहान असते. वजा 2 अगोदर लिहा, आपण इथं काय लिहिणार आहे चढता क्रम वजा 2 अगोदर लिहा, त्याच्यानंतर वजा 1.66 वजा 1.5 आणि वजा 1. निगेटिव्ह मध्ये सर्वात लहान संख्या मोठी असते, म्हणून आपण काय घेतलेले आपण चढता क्रम लिहिताना सर्वात मोठी संख्या आधी घेतली पॉझिटिव्ह मधली, वजा 2 वजा 1.66 वजा 1.5 वजा 1. मग आपल्याला शेवटी काय विचारले शेवटून दुसरा, हा पहिला हा दुसरा, मग 1.5 कोणाचा भागाकार आलाय तर पहा वजा 1.5 ह्या पहिल्या अपूर्णांकाचा आलाय, वजा 3/34 म्हणून दुसरा अपूर्णांक असेल वजा 3/34. हे या प्रश्नाचं उत्तर आहे. Thanks for watching this video. Please subscribe the channel. Thank you.